स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना। मी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवत नाही, कारण त्यात तोंड घशी पडण्याची शक्यता जास्त असते। प्रत्येक माणसाला मर्यादा हे असतातच, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कर्तव्य पार पाडावी लागतातच। सोनबाईची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही। काय आहे, जाणं येणं, तुमची फी, साधनं, कपडे, सगळ्यांचाच खर्च आहे ना, खूप होतो। अहो सरकारी यंत्रणा आहे आमची, नावापुरता पैसा घेतो आम्ही। अरे दीपक, मॅडम नमस्कार करतो। आयुष्यमान भव। बस। मॅडम मी निर्णय घेतलाय, मला अंध मुलांना शिकवण्यात आणि त्यांचं कार्य करण्यातच इंटरेस्ट आहे। हा तुझा निर्णय नक्कीच चांगला आहे, पण मॅडम मी हा माझा निर्णय माझ्या घरच्यांना सांगितलाय। घरचे विरोधात आहेत। डॅडींचं म्हणणं आहे की मी त्यांचा बिझनेस सांभाळावा। माझ्या डॅडींनी खूप पैसा कमवलाय। पैशांसाठी दिवस रात्र राबण्यापेक्षा काही चांगलं काम करावं असं माझ्या मनात आहे। ज्या मुलांना माझ्या आधाराची मदतीची गरज आहे अशांसाठी काम करावं असं मला वाटतंय। प्लीज मॅडम मला मदत कराल? चालेल। तुझ्यासारख्या श्रद्धेने काम करणाऱ्यांची आज संस्थेला खूप गरज आहे। आमच्या संस्थेत तुझ्यासाठी जॉब आहे, मी आजच बोलते। मॅडम मी मगासपासून बघतोय तुम्ही कसला तरी विचार करताय। तुमचं मन थाऱ्यावर नाहीये, कसला विचार करतायत का? तू बोलतो तसंच घडलंय दीपक। मी आज फार डिस्टर्ब आहे रे। माझी एक अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे मुक्ता। तिच्या घरच्यांनी तिचं शिक्षण बंद केलंय रे। लहानपणी अपघात झाला, त्याच्यात तिचे डोळे गेले, पण 10वी पर्यंत ती खूप चांगलं शिकली, खूप हुशार आहे। वर्कशॉपमध्ये इतर कामात तिची प्रगती विशेष आहे आणि अगदी डोळस माणसासारखं वागते ती। पण तिच्या घरचे कोण कोण आहेत घरी तिच्या? भाऊ आणि बहिणी, आई वडील नाहीत तिला। भाऊ बिचारा चांगला आहे रे, पण वहिनी फार खाष्ट आहे। पण वहिनीला कळत नाहीये की तिच्या ह्या वागण्यामुळे ती एका अंध मुलीच्या आयुष्याशी, तिच्या भावनांशी खेळतीये, पण कोणी ऐकायलाच तयार नाही।
मुक्ताला नक्कीच तिच्या घरी त्रास होत असणार. मी भेटली तिला, तिची तगमग घुसमट जाणवली मला. दीपक, आपण तिला मदत करायला पाहिजे. घरच्यांच्या त्रासाला कंटाळून मुक्ताने जर काही वेडावाकडा विचार केला आणि काही भलतंच केलं तर? झालं झालं. आल्या आल्या तू फक्त मुक्ता पुराण सुरू ठेवणार आहेस का? घरात पाय ठेवल्या ठेवल्या तुझी कटकट सुरू. कारण मला आता हे सगळं सहन होत नाहीये. तुझं काय रे, सकाळी जातोस ते रात्री उगवतोस. दिवसभर मला सगळं करावं लागतं. काय करावं लागतं? हा, ती काय आता लहान आहे का? हे बघ शीतल, मुक्ता स्वतः सगळं करते. तिला आता कोणाच्याही मदतीची गरज लागत नाही. हे फक्त बोलणं झालं. संपूर्ण दिवसभर मला तिच्यासाठी अडकून राहावं लागतं. तिमिर स्वप्न पाहताना दिवसभर मला सगळं करावं लागतं. काय करावं लागतं? हा, ती काय आता लहान आहे का? हे बघ शीतल, मुक्ता स्वतः सगळं करते. तिला आता कोणाच्याही मदतीची गरज लागत नाही. हे फक्त बोलणं झालं. संपूर्ण दिवसभर मला तिच्यासाठी अडकून राहावं लागतं. तिचं जेवण, तिचा नाश्ता सगळं तिच्या हातात द्यावं लागतं. शिवाय काडीचीही मदत नसते. एखादं काम दिलं तर पसारा करून ठेवते. एकाची 10 कामं करायची आणि ते आवरताना माझा मनस्ताप वाढवायचा. डोळ्याने दिसत नाही तर उपद्व्याप तरी करू नये ना. पण काहीतरी करणार आणि माझा मनस्ताप वाढवत बसणार. खरंच खरंच शीतल, तुझ्या या रोजच्या कटकटीमुळे मला जगण्याचा कंटाळा आलाय. रोज आले आलाय एकच विषय. शिट. मग चल ना, आपण दोघं जण जाऊन आत्महत्या करू. नाहीतरी मला सुद्धा कंटाळा आलेला आहे. बायको म्हणून नाही तर मोलकरीण म्हणून वापरतोस तू मला. आणि अशा वागणुकीची मला अजिबात सवय नाहीये. माहेरी खूप सुखात होते मी. चांगली श्रीमंतीत आणि कोण कौतुकात वाढलेली आहे मी. हे तुला नव्याने सांगायला नकोय मला. आणि तसंच मला सासरीही मिळावं अशी अपेक्षा सुद्धा करत नाही. कारण तुला या जन्मात ते कधीही शक्य होणार नाहीये. पण बायको म्हणून माझा काहीतरी विचार करशील की नाही? मला काय बोलावं, काय रिॲक्ट व्हावं तेच कळेनासं झालंय. तिथे मरून नोकरी करायची तर तिथे नवे प्रश्न आहेच. उद्या कंपनी बंद झाली तर काय, किंवा स्टाफ कमी केला तर काय, हे प्रश्न आहेच. आणि वर तुझी कटकट. कटकट म्हणजे मग मी काय करायचं? असंच जगत बसायचं का? मन मारू? त्या मुक्ताच्या मोडक मॅडम आल्या होत्या. त्यांचं काय जातं रे बोलायला. तिला शाळेत पाठवा. तिच्या शाळेचा खर्च कोण करणार? येण्या जाण्याचा प्रवासाचा खर्च कोण करणार? आपणच ना. पण शीतल, आपल्याला काहीतरी तर हालचाल करावी लागेल की नाही? दादा, मी बोलू का काही? बोला ना. डिमांड करा काय काय आहे ती. मला वहिनी त्रास देते, मला जगण्याचा कंटाळा आलाय हे पण सांगून टाका. अजिबात नाही. वहिनी माझी खूप काळजी घेते.
असं वाटतं आईच आहे. टोमणे टोमणे आहेत नुसते, गोड गोड बोलून नाही. नाही ग, अगं मनापासून बोलते ती. पण तुला शीतल सगळ्या गोष्टीत वाईटच दिसत. काही चांगलं छान असू शकेल असं काहीच नाही, असं समज झालाय तुझा. एक लक्षात ठेव, मुक्ताने कधीही तुझ्याबद्दल आजपर्यंत तक्रार केलेली नाही. उपकार झालेत, पण आता हे असं जबाबदारीचं ओझं मला झेपणार नाहीये. मोठेपणा द्यायचा आणि मोलकरणीची कामं करून घ्यायची. आग लागो ना अशा मोठेपणाला. दादा, मला ना फक्त एक संधी हवी आहे. मी माझं शिक्षण पूर्ण करीन, माझ्या पायावर उभी राहीन. मी 4 पैसे नक्की नक्की कमवीन दादा. मला कुणी अपंग समजू नये. मला तसं कुणी वागू पण नाही. काय मी करते का? आणि शिक्षणाचा खर्च कोणी करायचा? तुझ्या बाबांनी काय लाखो रुपये ठेवले तुझ्या नावावर बँकेत? बोलणं सोपं असतं, पण करणं खूप कठीण असतं, कळलं? मी करून दाखवीन ना. मला फक्त एक संधी हवी आहे. नको. तरणी ताठी पोर उद्या घराबाहेर पडली आणि काही कमी जास्त झाला तर उद्या आम्हाला. तसं काही होणार नाही शीतल. माझ्या बहिणीवर विश्वास आहे. शीतल, माझं ऐकून घे. पण जगातल्या माणसांवर आहे का? पावला पावलावर नीच माणसं दबा धरून बसलीत. धडधाकड मुलींना हातोहात फसवतात. मग ही तर. शीतल, जाऊ दे. अपंग मुलांना खरं तर आधार द्यायला हवा. त्यांच्या वेदना समजून त्यांना मदत करायला हवी. मग मुक्ताच्या घरचे तिला त्रास का देतात? मुक्ता मॅडम बोलतात की खूप हुशार आहे ती. मोडक मॅडमनी अनेक वर्ष अंध मुलांना शिकवलंय, खूप जवळनं पाहिलंय. नक्कीच मुक्तामध्ये काहीतरी खासियत असणार, म्हणून तिनं शिकावं असं मॅडमना वाटत असेल. दीपक, चहा. हो. काय रे, कसल्या विचार ठरवलायस? नाही, काही नाही. काही नाही कसं? मी तुला आज ओळखते का? 5-6 वर्षापासून बघते. एखादी गोष्ट मनात रुजली, अस्वस्थ त्यांनी झालं की विचार करत बसतोस. हळवा आहेस तू. अरे, हळव्या माणसाची भावनिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. भावना असाव्यात, पण त्यात हळवेपणा आला ना की व्यावहारिक दृष्टीने कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही. मॅडम, हे तुम्ही बोलताय? तुम्ही स्वतःचं घर, घरची माणसं, स्वतःच्या सुखाचा त्याग करून निव्वळ मूकबधीर आणि अंध मुलांसाठी काम करताय.
कधी स्वतःच्या सुखाचा आयुष्याचा विचार केला ना तुम्ही? मॅडम, मी तुमचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवलाय. मला या मुलांसाठी खूप काही करायचंय. ते आलं लक्षात माझ्या. मुक्ता विचारात घोळतेय ना? मनात विचारात फक्त मुक्ताच आहे. नाही, मी तिला अजून पाहिलं नाहीये, पण तुम्हाला तिच्याबद्दल खात्री वाटते म्हणजे नक्कीच ती इतरांपेक्षा वेगळी असणार याची शाश्वती आहे मला. हो अरे, मुक्ता फार फार वेगळी आहे. तिमिरे स्वप्न पाहताना मनात विचारात फक्त मुक्ताच आहे. नाही, मी तिला अजून पाहिलं नाहीये, पण तुम्हाला तिच्याबद्दल खात्री वाटते म्हणजे नक्कीच ती इतरांपेक्षा वेगळी असणार याची शाश्वती आहे मला. हो अरे, मुक्ता फार फार वेगळी आहे. स्वतःच्या अपंगावर मात करण्याची धमक, तीव्र इच्छा असणारी आणि खूप धाडसी आणि प्रचंड आत्मविश्वास असणारी मुलगी आहे. पण मग सध्या तरी आपण काहीही करू शकत नाही, कारण ती तरुण आहे, भावाकडे राहते. पण तिच्या वहिनीचा तिला त्रास होतो ना. पण इतक्या हुशार मुलीचं जर का मानसिक खच्चीकरण झालं तर तिची जिद्द, तिची चिकाटी हे सगळं संपून जाईल. तिच्यात आत्मविश्वास उरणार नाही. खरं सांगतोयस. परिस्थितीप्रमाणे सध्या मुक्ता घाबरलेली, आत्मविश्वास गमावलेलीच आहे. पण माझी खात्री आहे ती नक्की काहीतरी मोठं काम करेल, कारण तिच्यातली उर्मी मी बघितली आहे. आलेल्या संकटावर मात करण्याची असामान्य ताकद अनुभवली आहे. तसं असेल ना मॅडम, तर आपल्याला तिला त्या घरातनं बाहेर काढायला हवं. तिला तिचं स्वातंत्र्य परत मिळवून द्यायला पाहिजे. हेच तर दुर्दैव आहे ना दीपक. ज्या गोष्टी पुरुषांसाठी, मुलांसाठी सहज शक्य असतात त्या मुलींसाठी अशक्य असतात रे. सुंदर आणि तरुण मुलगी, त्यात अपंग आणि अंध. घाणेरड्या समाजाच्या वाईट नजरा तिला मोकळ्या जगात जगू देतील का? हतबल असहाय्य मुलींना फसवणारे समाजात कमी आहेत का? अरे, तरुण मुलीची जबाबदारी म्हणजे मानेवर दुधारी तलवार ठेवण्यासारखं आहे. ह्या आजच्या समाजात सुंदर तरुण मुलींना, स्त्रियांना निर्भयपणे जगता येतं का? घाणेरड्या वृत्तीचे लोक पावलोपावली उभे आहेत. आपण ह्यातनं मुक्ताला कसं आणि किती वाचवणार? ह्या समान हक्काच्या वल्गना करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात स्त्री मुक्त नाही, सुरक्षित नाही. त्यात अंध मुलगी. तोच विचार अस्वस्थ करतोय दीपक. कसं होणार? मुक्तासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण त्याची परवानगी तिच्या घरचे, समाज देणार आहे का मला? जीव तुटतो रे माझा तिच्यासाठी, पण मार्ग सापडत नाही. काय करू? देवा, देवा, मला फक्त एक संधी हवी. एक संधी. मलाही माझ्या अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने जगायचे. मी मी सहज स्वतःच्या पायावर उभी राहू शकीन. मला नाही कुणाच्या आधारावर, कुणाच्या दयेवर जगायचं. आणि मी इतकी दुबळी नाही, अजिबात नाही. मला कुणी माझी कीव केलेली नाही आवडत. काय करू मी? मार्ग दाखव मला. बाबा, बघताय ना तुम्ही? आशीर्वाद असू द्या. मला बळ द्या. त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला सांगून मला एक संधी मिळू दे म्हणा.
मी त्या संधीचं सोनं करीन. प्लीज बाबा, मला आता सगळं नाही सहन होत. माझ्यामुळे बिचाऱ्या दादाला खूप मनस्ताप होतो. वहिनी किती बोलते त्याला, आणि तो बिचारा मला त्रास होऊ नये म्हणून सगळं मुकाटपणे सहन करतो. पण दादाची ही तगमग जाणवते मला. त्याची ती होणारी घुसमट नाही बघवत आता. मला आता बाहेर पडायला हवं, बाहेरच्या जगात. सतत सतत बघावं तेव्हा तुझं हे अपशकुनी रडणं चालू असतं. सतत डोळे भरलेले आणि चेहरा रडका. कोणाकडे काम होतं? हा म्हणजे काम होतं, म्हणजे अगदीच काही महत्वाचं काम नव्हतं, पण काम होतं. म्हणजे तुला खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. पण बाबा, मी इतरांसारखे